अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याची तू खूप दिवसापासून वाट बघत आला आहेस तोच आज संदेश तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. पण हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुला याचे फळ मिळणार आहे. बाळा, तू नेहमी चिंतेत आहेस ना की स्वामी, माझं कधी चांगलं होणार आहे. मी खूप दिवसापासून या गोष्टीची वाट पाहत आहे. मी किती दिवस दुःख सहन करायचे, किती दिवस कष्टात जीवन जगायचे. माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी कधी चांगल्या होणार आहेत. तू त्याची वाट बघत आहेस ना बाळा. तो क्षण आता तुझ्या आयुष्यात येणार आहे. फक्त धीर धर, संयम ठेव. स्वामी म्हणतात, बाळा, काही गोष्टी आपल्या आयुष्यात मनाविरुद्ध घडतात. कधीकधी अनपेक्षित संकटे आपल्यासमोर येऊन उभी राहतात. अशा वेळी आपल्याला खूप एकटे पडल्यासारखे वाटते. काहीच मार्ग दिसेनासा होतो. कुठे जावे ते समजत नाही. सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. तेव्हा बाळा, एकच दरवाजा तुझ्यासाठी नेहमी उघडा आहे आणि तो म्हणजे तुझ्या या स्वामी माऊलींचा दरबार. कधीही मला अंतकरणापासून हाक मार. तुझ्या समोर मी तत्पर नाही आलो तर बघ. बाळा, तुझी चिंता, तुझी काळजी मी सर्व पाहत आहे. पण बाळा, तू हे सर्व सहन करत आहेस कारण हा सर्व तुझ्या कर्माचा लेखाजोखा आहे. यातून तू जेव्हा बाहेर पडशील तेव्हा सर्व तुझ्या समोर सुखाचे दिवस असतील, आनंदाचे दिवस असतील. फक्त तुला हे तुझ्या कर्म पूर्ण करावेच लागेल. जी काही कर्म असतात ज्याच्यामध्ये आपल्याला दुःख सहन करावी लागतात, हाल सोसावे लागतात, गरिबी सोसावी लागते, या सर्वातून कधी ना कधी बाहेर येणार हाच विश्वास मनामध्ये ठेव. कारण मी आहे ना तुझ्या पाठीशी. मग घाबरतो कशाला? या सगळ्यातून तुला बाहेर काढणारा मीच आहे बाळा. मग चिंता करू नकोस आणि मनात शंका आणूही नको की स्वामी, माझे चांगले कधी होणार आहे. या सगळ्यावरती काळ एकच उत्तर आहे. म्हणून निश्चिंत राहा आणि नामस्मरण करत आहे त्या परिस्थितीमध्ये सुख शोधण्याचा मनापासून प्रयत्न कर. आणि बघ, कितीही बिकट परिस्थिती असू दे, ती तुला खूप सुखद वाटेल, खूप आनंदाची वाटेल. तुला असे वाटेल की मला काही दुःखच नाही, काळजी नाही, चिंता नाही. कारण माझ्या पाठीशी एकच शक्ती उभी आहे, ती म्हणजे माझी स्वामी माऊली. एकदा बाळा करून तर पहा आणि त्याचा अनुभव मला येऊन सांग. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, नेहमी आपल्या घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नेहमी नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यानंतरही देवाचे दर्शन घ्या. कारण तो भगवंत, तो परमेश्वर, ती स्वामी माऊली आपली घरी यायची वाट पाहत असते. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा, तुम्हीही माझ्यासोबत चला असे म्हणा. कारण तुमच्या हातात भलेही लाखाचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या परमेश्वराच्या हातातच आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, घाबरणारी व्यक्ती कधीही धाडस करत नाही. कारण बाळा, जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. कारण ज्यांच्यात हिंमत असते त्यालाच या जगात किंमत असते. स्वामी म्हणतात, बाळा, रागात कधीही कोणाला वाईट बोलू नका, कोणाचेही मन दुखावू नका. कारण राग थोड्या वेळाने शांत होतो, पण आपण जे काही बोलतो
ते बोलणे कायम आपल्या मनात घर करून राहते. समाधान मानलं तर सर्व गोष्टीत सुख आहे. अपेक्षा करत राहिलात तर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला दुःखच दिसेल. स्वामी म्हणतात, बाळा, जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी आम्ही त्यांची साथ कधी सोडत नाही. त्याला कधीही हरू देत नाही. त्याला कुठल्याही संकटात आम्ही त्याचा हात कधीही सोडत नाही. हे लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, कधीही चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून राहण्यापेक्षा या ब्रह्मांड नायकाच्या सद्गुरूंच्या स्वामी माऊलींच्या नामस्मरणात राहा. आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. नामस्मरण करा, स्वामींची भक्ती करा आणि जीवनामध्ये सुखी आणि समाधानी राहा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, आपले मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जाऊच नका. एकटं पण खोट्या लोकांना आपल्या आयुष्यात कधीही महत्त्व देऊ नका. स्वामी म्हणतात, बाळा, एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभे राहून पहा. मग समजण्याच्या पलीकडीलही उत्तर मिळतात की तो स्वतः काय सहन करत आहे, किती दुःखामध्ये आहे, किती काळजीमध्ये आहे. स्वतःला त्याच्या जागी तुम्ही ठेवाल तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपोआप मिळेल. म्हणून कधीही कोणाचे मन दुखवू नका. कधी कोणाचा अपमान करू नका. थोरा मोठ्यांचा नेहमी मान राखा, आदर राखा. आईवडिलांची नेहमी सेवा करा. स्वामी म्हणतात, बाळा, जीवन कोणासाठीही थांबत नाही. फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न माझ्यावर सोडून दे, तुला उत्तरं आपोआप मिळतील. निश्चिंत रहा. काळजी करू नकोस. कुठल्याही संकटाला कधीही भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. माझे प्रेम, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. हे कधीही विसरू नको. माझ्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.